मंडळी, आपण सटाणातील खाटूश्याम बाबापर्यंत लालपरीने गयतो. तर या लालपरीना जो अनुभव शे तो आपला प्रवासी आपला जवळ व्यक्त करणार शेत. तर सगळ्यात महत्त्वाचा जो अनुभव शे तर या मावशीत त्यासना अनुभव शे. कारण चित्तोड गल्ले महादेव मंदिर जवळ या मावशीत त्या जवळजवळ 5 ते 6 फूट वरती खाल पडी गयत्यात आणि खाल सगळी कडक फरचीनी जागा होती. 6 फूट होतं, 5 ते 6 फूट वरून पडी घेतात. तर त्यावेळेस भगवंतांनी काय कृपा केली किंवा खाटूश्याम बाबांनी काय त्यासवर कृपा केली, आपल्यावर कृपा केली, तर त्यासना जो अनुभव शे त्या प्रत्यक्ष आपले स्वतः सांगणार शेत. तर तुम्ही पण ऐका. तुमचं नाव आणि गाव सांगा. कुसुम भोये, गाव कडाळे. बरं, आता तुमच्या आपला प्रवास दरम्यान खाटूश्याम बाबांना काय अनुभव ना? अनुभव म्हणजे आता मला माहिती पण नव्हतं, पण निघालो आम्ही खाटूश्याम बाबाला. ऐकलेलं होतं फक्त आणि गेलो. त्याच्या फक्त बोलवणं येईल तरच जाणं होतं किंवा असं ऐकलेलं आहे. गेलो तर आपल्या याच्यातच पण कसं काय पाय घसरला, पण 5-6 फुटाच्या उंचीवरून पडली अचानक. उलट्या बाजूने, सीध्या बाजून पडलीच तर कमीत कमी मी खाली हात टेकले असते, पण मागच्या बाजून पडली तर काही चान्स नव्हता. वाटलं गेली कंबर, म्हणजे कमरेवरच पूर्ण पडली होती. कमरेचं हाड मोडलं असं वाटतच होतं. पण दवाखान्यात बी गेलो, काही जास्त काही निघालं बी नाही त्याच्यात. आणि प्रवास पुढं जाणवणार नाही, गाडीतच बसावं लागेल असं सगळ्यांनी सांगितलं मला. आणि मला पण तेच वाटत होतं. पण एका ठिकाणी मी कुठं थांबले नाही, चालतच राहिली. मला काही एवढा त्रास झाला बी नाही. आणि ती म्हणजे जखम तर नाहीच झाली तिथं काही, पण फिरणं व्यवस्थितच चाललंय माझं. ते देवाचीच कृपा आहे, त्याने वरच्यावरच मला सांभाळून घेतलं. ते म्हणता चालक शेत किंवा ज्या गाडी माझ्या एसटीला कर्मचारी शेत त्याशी तुमले सहकार्य काय का? खूपच जास्त सहकार्य केलं त्यांनी. दोघं ड्रायव्हर जे होते त्यांनी तिथंच त्यांना जेव्हा माहिती पडलं ना, त्यांनी सगळं सोडलं आणि माझ्यासोबतच आले. ते आमच्यासोबत दवाखान्यात आले. पूर्ण दवाखान्यात ते चेअरवर वगैरे घेऊन जाणं, तिथं हातात धरून घेऊन गेले मला तिथंपर्यंत. आणि तिथं डॉक्टरांना दाखवलं पण, आणि ते काय सांगितलं काय नाही, गोळ्या औषधं त्यांच्या हाताने सगळ्या घेऊन आणि परत दिल्या. आणि तिकडनं आणले पूर्ण, म्हणजे वेळोवेळी ते पूर्ण काळजी पण घेत होते, विचारपूस पण करतायत. आणि आराम करायला मला मागच्या सीट एक रिकामं पण करून दिलं होतं त्यांनी. मी त्या दिवशी पूर्ण दिवसभर ते मागच्या सीटवर आरामशीर झोपूनच आली होती. त्यांनी भरपूर सहकार्य केलं, मदत केली. म्हणजे जसं त्यांना माहिती पडलं ना, तर त्यांनी खरंच म्हणजे सगळं सोडून दिलं. त्यांनी स्वतः बघितलं नाही, ते पण गेलेले नव्हते, पण तरी त्यांनी न बघता ते काहीच नाही, सगळं सोडून दिलं आणि आमच्या सोबतच आले ते दवाखान्यात. बरोबर. म्हणजे एवढा 5-6 फूटवर पडिसन सुद्धा मावशीन त्यासले काही वयना नाही. आणि ही सगळी कृपा श्याम बाबांनी शे. तर हा ज्वलंत अनुभव आपले प्रवास दरम्यान या सटाणाले खाटूश्याम बाबांना प्रवास दरम्यान आपले वना. तर हा अनुभव इतका जबरदस्त होता की खाटूश्याम बाबांनी खरंच मावशीन त्याची कृपा केली. आणि खूपच जास्त म्हणजे ना, वाटतच होतं एवढ्या कडक जागा आहे ना, ती एवढी कडक जागेवर फरची होती डायरेक्ट. त्याच्यावर पडली म्हणजे काहीतरी तुटते, म्हणजे हाड तरी फ्रॅक्चर होईलच असं होतं. नाही तर जखम होईल काय तरी झालंच असतं असं. याच्यावर एवढं सोपं नाहीच होतं ते. पण काय ते एकदम म्हणजे चांगले बरे झाले ना, ते खूप देवाचं कृपाचे कोणीही सांगेल. आणि मला स्वतःला ते वाटतंय, मी स्वतः वाटत होतं मला काही आता चालणं होणार नाही माझ्या लगेच, खूप हे करावं लागेल. पण काही नाही, म्हणजे मी एवढ्या 3-4 दिवसात एक दिवस बसले नाही, फिरते. देवाचीच कृपा आहे आणि वेळेवर औषध उपचार झाला माझा. म्हणजे पहिला दिवस मावशीच्या जवळ पडणार त्या दिवस त्याने अक्षरशः चालता येईल नाही, म्हणजे हात धरी सण जाणं पडे गाडीजवळ. तर नंतर त्याने श्यामबाबाला साकडा घाला आणि श्यामबाबाने त्याचं कृपा केली. तर एक्सरे केल्यानंतर कोणतंच फ्रॅक्चर नाही, काय नाही, काही निघणार नाही. कारण आपण थोडा बी पडणूत, बांधवरून बी पडणूत तरी पायमुळे जास, हातमुळे जास. पण खरोखर भगवंतांनी कृपा केली. हा ज्वलंत अनुभव आपले या प्रवासादरम्यान इथे वना. आणि तुम्ही पण श्याम बाबाना दर्शन ले लालपरीना सटाणाहून जरूर या अशी मी तुम्हाला विनंती करत. तो मुझको आप ये बता दो कि आप दिल्ली से यहाँ तक आए हो श्याम बाबा तक, तो आपको कुछ अनुभव प्राप्त होगा ना कि श्याम बाबा की कृपा होती है या नहीं होती है? श्याम बाबा की कृपा होती है, अनुभव है, होती है। कभी आए आप? हाँ, ठीक है, चलो। एक बार ऐसा हुआ था कि मैं गुड़गांव रेलवे स्टेशन पे खड़ा था अच्छा और अपनी फैमिली के साथ खड़ा था। मैंने रेल की टिकट बुक करा रखी थी। अच्छा। शनिवार का दिन था। हाँ। मेरे को ट्रैवल करना था अपनी फैमिली के साथ में, फैमिली के साथ में ट्रैवल करना था। और ट्रैवल के साथ साथ में मैंने मतलब फिर वहाँ पे ना रेल में बहुत ज़्यादा भीड़ थी, इतनी भीड़ थी कि
फैमिली के जो लोग थे वो उस दिन ट्रेन में ट्रैवल नहीं कर पाए अच्छा किसी कारण से। हाँ क्योंकि भीड़ इतनी हो गई थी, हमारी ट्रेन की टिकट, जिनके पास टिकट भी नहीं थी वो लोग भी ज़बरदस्ती चढ़ रहे हैं, लेडीज़ को साथ में नहीं चढ़ा सकते। बराबर। बस हाँ, वहाँ पर मैंने मतलब प्रण लिया था, श्याम बाबा को बोला था मैं गाड़ी जिस दिन दिलाएगा ना उस दिन आऊँगा, नहीं आऊँगा। तो पूरा हो गया आपका? 2 महीने में आ गई। अच्छा, बहुत कृपा है। अब दूसरी आ गई तो फिर आया हूँ। ये आपकी फॅमिली आ जाओ ना, एक मिनिट इधर आ जाओ. मंडळी, चमत्कार आणि साक्षात्कार यामा खूप फरक रास. या दिलीना दादाले, शर्मा दादाले खरोखर साक्षात्कार होय ना भगवंत श्याम बाबाना, काटू श्याम बाबाना, म्हणून तो इथपर्यंत 2 टाइम होना आणि तो परत 3री टाइम पण येणार शे आणि त्याने पूर्ण फॅमिली पण शे. त्यांना काही घरगुती अडचणी होत्या त्या पण दूर होई घ्यात. अशा श्याम बाबाना साक्षात्कार त्याला होईना. आणि ते आपला ज्या लालपरी मधला भाविक शेत त्यासना जो साक्षात्कार हे तुम्ही पहिले ऐका, तर दुसरं पण उदाहरण आहे पुढे ऐका. बाबाची कृपा कैसी होती? होती है हम दिल्ली से आए हैं ना? हाँ, दिल्ली से आए हम, गुड़गामा रेलवे स्टेशन पे थे और टिकट पहले से ही बुक कर चुके थे और ऐसा ही हुआ था, बस 2-3 ट्रेन जा चुकी थी भर भर के, फिर हम अपना सामान लेके घर वापसी हो गई। अच्छा अच्छा. भाई अब हम आएंगे तो बाबा बुलाएगा तो हम अपनी गाड़ी से आएंगे, अपनी गाड़ी है। मनोकामना पूरी होती. धन्यवाद. ते आपण जाय आहोत नर्मदा घाटकडे, नर्मदा मैयाने जयंती शहाद आणि मावशी तुम्हाला काय अनुभव ना आपला लालपरीमा काटूश्याम यात्रा दरम्यान? गण भारी दर्शन जाईल, यात्रा कशी होईल? यात्रा एकच नंबर जाईल, अशी यात्रा कधीच जाईल बलती भारी जाईल. मावशी त्या समी गुडघा दुखायला घेता पण आज एकदम व्यवस्थित चालू राहणार त्या. फरक पडी गया मला आज आणि आता हा मला आधी खूपच गुडघात जास्त दुखी राहायचा, आता फरक पडी गया. दर्शन घेऊन त्यामुळे मला भारी वाटायला लागलं. अहो आपला काटूश्याम यात्रा ना तुमले कोणीले जाणं होईतं आणखी तुम्ही बी जा, भारी जत्रा शे, नक्कीच, नक्कीच. भारी खाटूश्यामले जाईया, खूप भारी शे तिथे पावासारखं शे. अहो काटूश्याम यात्रा दरम्यान आपला अनुभव शे, ज्या प्रवाशांचा अनुभव शे अहो जे आपला जवळ त्या व्यक्त करायनात आणि तुम्ही पण जरूर या मंडळी. तर मंडळी, तुम्हाला व्हिडिओ कशा वाटणार हे कमेंट करीसन सांगा. व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करू द्या. धन्यवाद. जय हरी, जय खाटू श्याम बाबा.